नमस्कार मित्रांनो, स्वामीमय या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. हा आपल्या चॅनलवरील पहिलाच व्हिडिओ आहे आणि पहिल्याच व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत अशा एका दिव्य महापुरुषाच्या चरित्राने, ज्यांचं नाव घेताच लाखो लोकांच्या मनात श्रद्धा, विश्वास आणि धैर्य निर्माण होतं. ते म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामीमय म्हणजे काय? व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अनेकांच्या मनात एक प्रश्न येईल. या चॅनलचं नाव स्वामीमय का? स्वामीमय म्हणजे स्वामींनी भरलेलं जीवन, स्वामींच्या विचारांनी भरलेलं मन, स्वामींच्या नामाने भरलेला श्वास आणि स्वामींच्या कृपेने भरलेला प्रत्येक क्षण. या चॅनलवर आपण स्वामी समर्थ चरित्र, स्वामींचे चमत्कार, भक्तांचे अनुभव, आध्यात्मिक कथा आणि जीवन बदलणारे उपदेश जाणून घेणार आहोत. जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. एक प्रश्न विचारू, तुम्ही कधी विचार केला आहे का, असं काय आहे स्वामी समर्थांच्या नावामध्ये की आज 100हून अधिक वर्ष उलटून गेल्यानंतरही लाखो लोक संकटात सर्वप्रथम स्वामींचंच नाव घेतात? असं काय आहे की अनेक भक्त आजही म्हणतात, स्वामी आजही मदतीला धावून येतात? आणि सर्वात महत्त्वाचं, स्वामी समर्थ नक्की कोण होते? आजच्या या चरित्र प्रवासात घेणार आहोत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, या जगात अनेक संत झाले, अनेक महापुरुष झाले, पण स्वामी समर्थाचं एकच वाक्य आजही प्रत्येक भक्ताला आधार देतं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त एका वाक्याने किती लोकांना धीर मिळाला असेल? किती लोक संकटातून बाहेर आले असतील? किती लोकांच्या डोळ्यात आशेचा प्रकाश निर्माण झाला असेल? पण हा फक्त शब्दांचा आधार नाही, हा एका दैवी शक्तीवर असलेला विश्वास आहे. आजही लाखो भक्त सांगतात, जेव्हा सगळे मार्ग बंद झाले तेव्हा स्वामींनी मार्ग दाखवला. जेव्हा कोणी सोबत नव्हतं तेव्हा स्वामी सोबत होते. आणि म्हणूनच स्वामी समर्थ हे फक्त नाव नाही, तो भक्तांचा विश्वास आहे. मग स्वामी समर्थ कोण होते बरं? हा प्रश्न अनेक वर्षापासून लोक विचार आले असतील. स्वामी समर्थाचा जन्म कोठे झाला? त्यांचे आईवडील कोण होते? ते कोठून आले? या प्रश्नांची निश्चित उत्तरं आजही कोणाकडे नाहीत. म्हणूनच स्वामी समर्थांचं जीवन रहस्याने भरलेलं आहे. पण अनेक दत्तभक्त आणि संशोधक मानतात, स्वामी समर्थ साक्षात भगवान दत्तात्रेयांचे अवतार होते. दत्त परंपरेमध्ये 3 प्रमुख अवतार मानले जातात. पहिले श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरे श्री नरसिंह सरस्वती आणि तिसरे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ. अनेक भक्तांचा विश्वास आहे की श्री नरसिंह सरस्वती महाराजांनीच पुढे स्वामी समर्थाच्या रूपात अवतार घेतला. स्वामींचं रहस्यमय आगमन चला पाहूयात मित्रांनो. आता मी तुम्हाला स्वामींच्या जीवनातील एक रहस्यमय घटना सांगणार आहे. एक दिवस अचानक एक तेजस्वी संन्यासी अक्कलकोट परिसरात दिसू लागला. मोठा काया, आजानुबाहू शरीर, डोळ्यात विलक्षण तेज, चेहऱ्यावर अलौकिक शांतता. पण त्याच वेळी त्यांच्यात एक अशी दैवी शक्ती होती की लोक त्यांच्याकडे आपोआप आकर्षित व्हायचे. कोणी विचारलं, महाराज तुम्ही कुठून आलात? स्वामी कधी उत्तर द्यायचे, कधी हसायचे, कधी विषय बदलायचे. म्हणूनच त्यांच्या जन्माचं आणि आगमनाचं रहस्य आजही कायम आहे. पहिल्या दर्शनाचा प्रभाव. ज्यांनी स्वामींना पहिल्यांदा पाहिलं त्यांना काहीतरी वेगळं जाणवलं. अनेक लोक सांगायचे, त्यांच्या डोळ्यात पाहिलं की मन शांत होतं. काहींना त्यांच्या दत्तात्रेय दिसायचे, काहींना शिवशंकर, काहींना स्वतःचे गुरु. जणू प्रत्येक भक्ताला स्वामी त्याच्या श्रद्धेनुसार दर्शन देत होते. विचार करा, साधा माणूस लोकांना प्रभावित करू शकतो, पण एखादी व्यक्ती लोकांच्या आत्म्याला स्पर्श करू शकते का? बहुधा नाही.
म्हणूनच स्वामी समर्थ सामान्य संत नव्हते. त्यांच्यात काहीतरी दैवी शक्ती होती. मित्रांनो, आज आपण जाणून घेतलं स्वामींचा अर्थ. आता त्याच प्रकारे आपण पुढचेही सगळे मुद्दे स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. स्वामींच्या नावामागचा विश्वास आणि स्वामी समर्थाच्या रहस्यमय आगमनाची सुरुवात करूयात. मित्रांनो, मागच्या भागात आपण जाणून घेतलं स्वामींचा अर्थ काय, स्वामीमय म्हणजे नक्की काय आहे, स्वामी समर्थाचं रहस्यमय आगमन आणि लाखो भक्तांच्या श्रद्धेचा पाया. पण आता आपण अशा प्रश्नाकडे जाणार आहोत जो शेकडो वर्षापासून भक्तांना पडत आला आहे. स्वामी समर्थ नेमके कुठून आले? त्यांचा जन्म कोठे झाला? त्यांचे आईवडील कोण होते? आणि सर्वात मोठा प्रश्न, ते खरोखरच दत्तावतार होते का? आज आपण या गूढ प्रवासात प्रवेश करणार आहोत. रहस्याची सुरुवात. मित्रांनो, जगातील प्रत्येक महान व्यक्तीच्या जन्माची नोंद असते. राजांची असते, संतांची असते, महापुरुषांची असते. पण स्वामी समर्थांच्या बाबतीत तसं घडलं नाही. त्यांच्या जन्माची ठोस माहिती आज उपलब्ध नाही. इतिहास शांत आहे, पण भक्ती परंपरा मात्र एक वेगळी गाथा सांगते. ती कथा आहे दत्तावताराची, दत्त परंपरेचा प्रवास. स्वामी समर्थ समजून घ्यायचे असतील तर आधी दत्त परंपरा समजून घ्यावी लागेल. भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित स्वरूप मानले जाते. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो तेव्हा दत्तावतार पृथ्वीवर प्रकट होतात, असा भक्तांचा विश्वास आहे. पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरा अवतार श्री नरसिंह सरस्वती आणि तिसरा त्यानंतरचा श्री स्वामी समर्थ. अनेक भक्त आणि अभ्यासक मानतात की श्री नरसिंह सरस्वती महाराजांनीच पुढे स्वामी समर्थाच्या रूपाने पुन्हा अवतार घेतला. नरसिंह सरस्वतींची कथा ऐकूयात. एकदा श्री नरसिंह सरस्वती महाराज कर्दळी वनात गेले आणि तिथे त्यांनी दीर्घ तपश्चर्या सुरू केली. वर्षे गेली, दशके गेली, लोकांना त्यांचा पत्ता लागेनासा झाला. म्हटलं जातं की ते शेकडो वर्ष समाधी अवस्थेत होते आणि नंतर एका दिवशी तेच दैवी स्वरूप स्वामी समर्थ म्हणून प्रकट झाले. हा विश्वास अनेक भक्तांच्या मनात आजही जिवंत आहे. कर्दळी वन म्हणजे काय? मित्रांनो, कर्दळी वन हे सामान्य जंगल नव्हते. ते एक तपोभूमी होती. असं म्हटलं जातं की अनेक ऋषी मुनी तिथे तप करायचे. आजही अनेक भक्त कर्दळी वनात नाव अत्यंत श्रद्धेने घेतलं जातं, कारण त्यांच्या मते स्वामी समर्थाचा दिव्य प्रवास तिथूनच सुरू झालेला आहे. स्वामींचा अखंड प्रवास. स्वामी समर्थ एकाच ठिकाणी राहणारे संत नव्हते. ते सतत भ्रमंती करायचे. उत्तर भारत, दक्षिण भारत, हिमालय, काशी, गिरनार, पुरी, रामेश्वर असं अनेक ठिकाणी त्यांनी भ्रमण केल्याच्या कथा सांगितल्या जातात. भक्त सांगतात की स्वामींनी संपूर्ण भारताला आपल्या चरणांनी पवित्र केलं. हिमालयातील साधना. चला पाहूयात. अनेक कथानुसार स्वामी समर्थांनी हिमालयात दीर्घकाळ तपश्चर्या केली. कल्पना करा, हिमालयाची प्रचंड थंडी, सभोवताली बर्फ, कोणतीही सोय नाही. पण जिथे सामान्य माणूस काही दिवसही राहू शकत नाही, तिथे महायोगी अनेक वर्षे तप करतात. आणि म्हणूनच स्वामी समर्थ केवळ संत नव्हते, तर एक सिद्ध योगी होते. लोकांना स्वामींमध्ये काय दिसायचं बरं? ही गोष्ट खूप आश्चर्यकारक आहे. प्रत्येक भक्ताला स्वामी वेगळ्या रूपात दिसायचे. कोणाला दत्तात्रेय, कोणाला श्रीराम, कोणाला श्रीकृष्ण, कोणाला शिवशंकर आणि काहींना स्वतःचे गुरु. याचा अर्थ काय? याचा अर्थ स्वामी शरीरापुरते मर्यादित नव्हते. ते श्रद्धेच्या रूपात प्रकट होत होते. एक भक्ताची कथा पाहूयात चला बरं. एक भक्त अनेक दिवसांपासून स्वामींच्या दर्शनासाठी येत होता, पण त्याच्या मनात एक शंका होती. हे खरोखर दत्तावतार आहेत का?
एक दिवस तो स्वामींसमोर बसला आणि मनातल्या मनात विचार करू लागला. अचानक स्वामी त्याच्याकडे पाहून म्हणाले, "का रे? अजून खात्री झाली नाही?" भक्त थरथरला. कारण त्याने प्रश्न तोंडाने विचारलाच नव्हता. तो फक्त मनात होता. त्या क्षणी त्याची शंका दूर झाली. स्वामींचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे स्वामींना लोकांच्या मनातलं कळायचं. अनेक भक्तांच्या अनुभवात हे वारंवार दिसून येतं. कोणी प्रश्न विचारण्याआधीच उत्तर मिळायचं. कोणी संकट सांगण्याआधीच उपाय मिळायचा. जणू स्वामी बाह्यरूप नव्हे, तर मन वाचत होते. विचार करा बरं, जर एखादी व्यक्ती तुमच्या शब्दांपेक्षा तुमचं मन समजू शकत असेल, तर ती सामान्य व्यक्ती असू शकते का? म्हणूनच लाखो भक्त आजही म्हणतात, श्री समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते, ते दैवी शक्ती होते. मित्रांनो, आपण असंच जाणून घेणार आहोत, की स्वामी काय होते, त्यांचा अनुभव त्यांच्या भक्तांना कसा आलेला आहे. हे खूप चांगल्या-चांगल्या कथा आपण याच्यामध्ये पडताळणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला स्वामींच्या बाबतीतलं संपूर्ण नॉलेज फक्त ह्या एका व्हिडिओमध्ये भेटणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला नवीन चॅनल आहे, सो प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करून श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. कारण स्वामींचाच आशीर्वाद आहे. म्हणूनच ही सुरुवात मी केलेली आहे, तेही स्वामींच्या चरित्रापासून. सो तुम्ही खरंच आपल्या स्वामींना मानत असाल, तर स्वामीच्या या भक्ताने ही सुरू केलेला छोटासा प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये तुमची साथ मला नक्कीच लाभणार आहे. हा विश्वास मला स्वामींनी दिलेला आहे. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढे तुम्हाला स्वामींच्या बाबतीतलं सगळं नॉलेज भेटणार आहे. चला तर आपण पुढे पाहूयात. मित्रांनो, मागील भागात आपण स्वामी समर्थांच्या रहस्यमय प्रवासाबद्दल जाणून घेतलं. दत्त परंपरा, कर्दळीवन आणि स्वामींना दत्तावतार का मानलं जातं हे समजून घेतलं. पण आता आपण त्या भूमीत प्रवेश करणार आहोत, जिथे स्वामी समर्थांचं नाव अमर झालं. अक्कलकोट. हो, अक्कलकोट. आज जगभरातून लाखो भक्त अक्कलकोटला येतात. पण एकेकाळी हे एक साधं संस्थान होतं. कोणालाही कल्पना नव्हती की इथे लवकरच एक दिव्य महापुरुष येणार आहे आणि संपूर्ण अक्कलकोटचं नाव जगभर पोचणार आहे. स्वामींचा अक्कलकोटमध्ये प्रवेश. चला पाहूयात बरं. इसवी सन 1856 च्या आसपास स्वामी समर्थ अक्कलकोट परिसरात आले. 1856 मध्ये लक्षात ठेवा. त्यांच्याकडे कोणताही ताफा नव्हता, कोणतीही प्रसिद्धी नव्हती. ना मोठे शिष्य होते, ना मोठे मठ होते. फक्त एक तेजस्वी योगी आणि त्यांच्या भोवती दैवी शांततेचं वलय. सुरुवातीला अनेक लोक त्यांना वेडे फकीर म्हणायचे. काही जण त्यांच्यावर हसायचे, काही दुर्लक्ष करायचे. पण हळूहळू लोकांना जाणवू लागलं, की हा साधा मनुष्य नाही. स्वामींची राहण्याची पद्धत कशी होती बरं? मित्रांनो, स्वामी समर्थ एका ठिकाणी कायम राहत नसत. कधी झाडाखाली बसायचे, कधी एखाद्या मंदिरात, कधी एखाद्या ओट्यावर, कधी रस्त्याच्या कडेला. त्यांना कोणत्याही सुखसोयींची गरज नव्हती. जगाच्या नजरेत ते फकीर होते, पण भक्तांच्या नजरेत ते साक्षात परमात्मा होते. 16 एंट्री. 16 एंट्री पाहूयात बरं. आता आपण स्वामींच्या सर्वात प्रिय भक्तांपैकी एका भक्ताला भेटणार आहोत. ते आहेत चोळाप्पा. जर स्वामी समर्थाच्या चरित्रात चोळाप्पाचं नाव आलं नाही, तर ते चरित्र अपूर्णच राहील. चोळाप्पा हा एक साधा गृहस्थ होता. ना मोठा विद्वान, ना श्रीमंत, ना मोठा अधिकारी. पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, निखळ श्रद्धा. आणि हाच गुण त्याला स्वामींच्या जवळ घेऊन आला. त्यांची पहिली भेट कशी झाली बरं? चला पाहूयात बरं. एक दिवस चोळाप्पाने स्वामींना पाहिलं आणि पहिल्याच भेटीत त्याच्या मनात काहीतरी वेगळं घडलं. जणू अनेक जन्माचं नातं पुन्हा जागा झालं.
त्याने स्वामींना घरी येण्याची विनंती केली आणि आश्चर्य म्हणजे स्वामी तयार झाले. यापुढे स्वामी अनेक वर्षे चोळापतच्या घरी राहिले. पण स्वामी भक्तांची परीक्षा घ्यायचे. हे तर तुम्हाला माहितीच आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी फक्त आशीर्वाद देत नव्हते, ते भक्तांना घडवतही होते आणि त्यासाठी ते अनेकदा परीक्षा घेत असत. 16 अनेक परीक्षा झाल्या. एक कठीण प्रसंग, स्वामी कधी-कधी अचानक रागवायचे, मोठ्याने बोलायचे, अगदी कठोर शब्द सुद्धा वापरायचे. सामान्य माणूस असता तर कदाचित दूर गेला असता. पण चोळाप्पा मात्र तसाच राहिला. कारण त्याला माहिती होतं की स्वामींचा राग बाहेरून दिसतो, पण आत प्रेम असतं. गुरु भक्ताची परीक्षा का घेतात बरं? हा प्रश्न अनेकांना पडतो. जर गुरु प्रेम करतात तर परीक्षा का घेतात? असंच वाटत असेल ना तुम्हाला? कारण सोने तपासायचं असेल तर ते आगीत टाकावंच लागतं. हिरा तयार व्हायचा असेल तर प्रचंड दबाव सहन करावाच लागतो. तसंच भक्ती खरी आहे का हे पाहण्यासाठी गुरु परीक्षा घेत असतात. श्रद्धा आणि स्वार्थ याचा नेमका काय अर्थ आहे? अनेक लोक देवाकडे का जातात बरं? नोकरी मिळावी म्हणून? पैसा मिळावा म्हणून? संकट दूर व्हावे म्हणून? पण स्वामींना अशी भक्ती नको होती. त्यांना निस्वार्थ भक्ती हवी होती. अशी भक्ती जी परिस्थितीनुसार बदलत नाही. एक सुंदर प्रसंग मी तुम्हाला सांगते. एकदा काही लोक स्वामीकडे आले. त्यांना वाटलं स्वामी लगेच चमत्कार करतील, सर्व समस्या दूर करतील. पण स्वामी शांत बसले. लोक नाराज झाले आणि निघून गेले. तेव्हा स्वामी म्हणाले, "श्रद्धा बाजारात मिळत नाही." किती सुंदर वाक्य आहे बरं. ऐका अजून एकदा. श्रद्धा बाजारात मिळत नाही. आजही अनेक लोक देवाकडे व्यवहारासाठी जातात. पण खरी भक्ती म्हणजे पूर्ण समर्पण. 16 निष्ठा कशी होती बरं? 16 आयुष्यात अनेक अडचणी आल्या. आर्थिक संकट आली, लोकांनी टीका केली, पण त्याने स्वामींची साथ कधी सोडली नाही. त्याचा विश्वास परिस्थितीवर आधारित नव्हता, तो स्वामीवर आधारित होता. आणि म्हणूनच स्वामींनी त्याच्यावर विशेष कृपा केली. आपल्या जीवनासाठी याच्यातून काय धडा मिळतो बरं? चला पाहूयात बरं. मित्रांनो, आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया. आपली श्रद्धा किती मजबूत आहे? संकट आलं की आपण देवावर रागवतो का? की आणखी जवळ जातो? कारण खरी श्रद्धा चांगल्या काळात सिद्ध होत नाही. ती वाईट काळात सिद्ध होत असते. मित्रांनो, आपण या भागात अक्कलकोटमध्ये स्वामींचं आगमन या बाबतीतलं या बाबतीतली माहिती पाहून घेतली. 16 अद्भुत भक्ती पाहिली आणि गुरुभक्तांची परीक्षा का घेतात हे जाणून घेतलं. आता आपण त्या काळात प्रवेश करणार आहोत, जेव्हा अक्कलकोटमध्ये एक चर्चा वेगाने पसरू लागली. लोक एकमेकांना सांगू लागले, त्या संन्याशामध्ये काहीतरी विलक्षण आहे. तो फक्त साधू नाही, त्याला आपल्या मनातलं कळतं. त्याच्या आशीर्वादाने अशक्य गोष्टी शक्य होत आहेत. आणि हळूहळू लोकांच्या गर्दीने अक्कलकोट भरू लागलं. चमत्कार म्हणजे नेमकं काय असतं बरं? मित्रांनो, कथा सुरू करण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट समजून घेऊया. स्वामी समर्थांनी कधीच स्वतःला चमत्कारी पुरुष म्हणून मिरवलं नाही. त्यांनी कधीच लोकांना सांगितलं नाही, माझ्याकडे या, मी चमत्कार करतो. उलट ते नेहमी श्रद्धा, नामस्मरण आणि गुरुभक्तीवर भर द्यायचे. पण भक्तांच्या जीवनात जे घडत होतं ते सामान्य बुद्धीच्या पलीकडचं होतं आणि म्हणूनच लोक त्याला चमत्कार म्हणू लागले. पहिला प्रसंग असा होता, चला तो पाहूयात आपण. अन्नाची लीला. एकदा काही भक्त स्वामींच्या दर्शनासाठी आले होते. लोकांची संख्या खूप होती, पण जेवण अत्यंत कमी होतं. सर्वांना चिंता वाटू लागली, इतक्या लोकांना जेवण कसं पुरणार? आज जसं आपण एखाद्या कार्यक्रमात माणसं वाढली की घाबरतो, तसंच तेव्हाही झालं असेल का? पण स्वामी शांत बसले होते. जणू त्यांना आधीच माहीत होतं,
की काय होणार आहे? जेवण वाढायला सुरुवात झाली. एकामागून एक लोक जेवत होते आणि आश्चर्य म्हणजे अन्न संपलंच नाही. सर्वांनी पोटभर जेवलं. आजही अनेक भक्त हा प्रसंग श्रद्धेने सांगतात. या प्रसंगामागचा आपल्याला काय धडा शिकायला मिळतो बरं? स्वामी आपल्याला काय शिकवतात? जिथे भीती संपते, तिथे विश्वास सुरू होतो आणि जिथे विश्वास सुरू होतो, तिथे कृपा कार्य करू लागते. अशाच प्रकारचा मी दुसरा एक प्रसंग तुम्हाला सांगू इच्छिते. तो म्हणजे मनातील प्रश्न. एकदा एक व्यक्ती स्वामीकडे आला. त्याच्या मनात एक मोठी समस्या होती, पण त्याला ती बोलण्याची हिंमत होत नव्हती. तो शांतपणे स्वामींसमोर बसला आणि मनात विचार करू लागला. अचानक स्वामी त्याच्याकडे पाहून म्हणाले, "काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल." तो माणूस थक्क झाला, कारण त्याने अजून प्रश्न विचारलाच नव्हता. मित्रांनो, अशा घटना स्वामींच्या जीवनात वारंवार घडल्या. म्हणूनच भक्त म्हणायचे, स्वामींना आपल्या मनातलं कळतं. तसंच अजून एक प्रसंग सांगू का तुम्हाला? गरीब भक्ताची एक हाक. ती पण कथा, तो पण एक प्रसंग खूप छान आहे. त्यातून आपल्याला खूप चांगलं शिकायला भेटणार आहे. चला पाहूयात. एक गरीब भक्त अनेक दिवसांपासून संकटात होता. घरात पैसे नव्हते. कुटुंब अडचणीत होतं आणि शेवटी तो स्वामींकडे आला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण तो काही बोलला नाही. भक्त फक्त स्वामींच्या चरणावर डोकं ठेवलं. स्वामी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले आणि मग म्हणाले, "जा, तुझी व्यवस्था झाली आहे." भक्ताला काहीच समजलं नाही. पण काही दिवसात त्याच्या आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण झाली, की त्याची आर्थिक अडचण दूर झाली. आजही अनेक भक्त म्हणतात, स्वामी मदत करतात, पण योग्य वेळी. लोकांची गर्दी वाढू लागली. हळूहळू अक्कलकोटमध्ये एक गोष्ट पसरली. त्या महापुरुषाकडे जा. तिथे समाधान मिळतं, तिथे आशा मिळते आणि लोक दूरदूरून येऊ लागले. शेतकरी, व्यापारी, गरीब, श्रीमंत, राजे आणि सामान्य माणूस. स्वामींसाठी सगळे सारखेच होते. स्वामींची एक खास सवय होती. स्वामी अनेकदा प्रश्न उत्तर थेट द्यायचे नाहीत. ते गोष्टीतून सांगायचे. कधी एखादं वाक्य बोलायचे, कधी एखादी कृती करायचे आणि भक्ताला काही दिवसांनी त्याचा अर्थ समजायचा. म्हणूनच स्वामींचं प्रत्येक वाक्य हे फक्त शब्द नव्हता. तो एक संदेश असायचा. श्रद्धेची परीक्षा. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांची श्रद्धा मजबूत होती, त्यांना स्वामींची लीला जास्त समजत असे. कारण स्वामींना फक्त चमत्कार दाखवायचे नव्हते, त्यांना भक्त घडवायचे होते. आणि म्हणूनच ते वारंवार भक्तांच्या मनातील अहंकार मोडत असत. आपल्या जीवनासाठी यातून काय धडा मिळतो बरं? आज आपणही संकटात असतो. कधी पैशांचं संकट, कधी नात्यांचं संकट, कधी आरोग्याचं आणि लगेच विचारतो, देवा माझ्यासमोर माझ्याबरोबर असं का? पण स्वामी समर्थ शिकवतात, श्रद्धा ठेव. योग्य वेळी सर्व काही घडेल. हो, तुला जसं हवं आहे अगदी तसंच घडणार आहे. फक्त श्रद्धा ठेव आणि मग चमत्कार स्वतः अनुभव घे. मित्रांनो, आतापर्यंत आपण स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमधील वास्तव्याबद्दल जाणून घेतलं. भक्तांच्या परीक्षांबद्दलही जाणून घेतलं आणि काही सुरुवातीच्या लीलांबद्दलही जाणून घेतलं. पण आता आपण अशा घटनांकडे जाणार आहोत, ज्यांनी लाखो भक्तांच्या मनात अढळ श्रद्धा निर्माण केली. आजही या कथा भक्तिभावाने सांगितल्या जातात. आणि लक्षात ठेवा, या कथा फक्त चमत्कार म्हणून ऐकू नका. प्रत्येक चमत्कारामागे स्वामींचा एक आध्यात्मिक संदेश लपलेला आहे. चला तर पाहूयात. चमत्कार पहिला. मृत्यूच्या दारातून परत आलेला भक्त. त्याचा चमत्कार काय होता? चला तर आपण पाहूयात. एक भक्त गंभीर आजारी होता. अनेक वैद्य आले, औषधं झाली, पण काही उपयोग होत नव्हता. घरच्यांनी आशा सोडली. अखेर कुटुंबातील एका व्यक्तीने स्वामींची प्रार्थना केली, महाराज, आता तुम्हीच काहीतरी करा.
असं म्हणतात. स्वामींनी त्याला उदी दिली आणि काही दिवसात त्या व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. लोक आश्चर्यचकित झाले. पण स्वामी म्हणाले, करते करविते तो एकच. या चमत्काराचा संदेश हाच आहे की स्वामी स्वतःला कधीच करता मानत नव्हते. ते नेहमी ईश्वराकडे बोट दाखवायचे. दुसरा चमत्कार म्हणजे मनातील प्रश्नाचे उत्तर. एक विद्वान पंडित स्वामीकडे आले, पण त्यांच्या मनात शंका होती. हे खरोखर महान संत आहेत का? त्यांनी मनातच हा एक प्रश्न विचारला, पण तोंडाने काही बोलले नाहीत. क्षणात स्वामींनी त्याच प्रश्नाचं उत्तर दिलं. पंडित स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्यांना समजलं की हा सामान्य मनुष्य नाही. चमत्कार तिसरा. पाण्याशिवाय विहीर भरली. एक गाव दुष्काळाने त्रस्त होतं. पाणी नव्हतं. लोकांची अवस्था बिकट झाली होती. भक्तांनी स्वामींकडे धाव घेतली. स्वामी काही क्षण शांत राहिले आणि म्हणाले, काळजी करू नका. काही दिवसांनी पाऊस झाला आणि गावातील विहीर भरल्या. भक्तांनी याला स्वामींची कृपा मानली. याच्यातून काय संदेश मिळतो मित्रांनो? जेव्हा माणूस पूर्णपणे हतबल होतो, तेव्हा श्रद्धा त्याला उभं करते. चमत्कार चौथा. गरीब भक्ताचे भाग्य बदलले. एक गरीब माणूस स्वामीकडे आला. घरात अन्न नव्हते. संकटच संकट होते. तो काही बोलला नाही. फक्त स्वामींच्या चरणी बसला. स्वामी म्हणाले, जा, तुझा योग आला आहे. काही दिवसात त्याला काम मिळालं. आर्थिक परिस्थिती सुधारली. तो आयुष्यभर स्वामींचा भक्त राहिला. चमत्कार क्रमांक 5. अहंकारी श्रीमंताची परीक्षा. एक श्रीमंत माणूस स्वामींकडे आला. त्याला स्वतःच्या संपत्तीचा गर्व होता. त्याला वाटत होतं की पैशाने सर्व काही मिळतं. स्वामींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. दिवस गेले. त्याचा अहंकार तुटू लागला आणि एक दिवस तो नम्र होऊन स्वामींच्या चरणी पडला. तेव्हा स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला. संदेश काय आहे याच्यातून? स्वामींना पैसा नको होता. स्वामींना नम्रता हवी होती. चमत्कार क्रमांक 6. संकटातील स्त्रींची हाक. एक स्त्री अत्यंत दुःखी अवस्थेत स्वामींकडे आली. कुटुंब संकटात होतं. ती रडत होती. स्वामींनी तिला फक्त एकच वाक्य सांगितलं, भिवू नकोस. काळ पुढे गेला. परिस्थिती बदलली आणि तिचं संकट दूर झालं. ती आयुष्यभर सांगत राहिली, माझं रक्षण स्वामींनी केलं. चमत्कार 7. सर्वात मोठा चमत्कार. आता तुम्हाला वाटेल, सर्वात मोठा चमत्कार कोणता? आजारी माणूस बरा कारण गरीबाला मदत करणं. भविष्य सांगणं? नाही. स्वामींच्या मते सर्वात मोठा चमत्कार होता माणसाचं जीवन बदलणं. रागीट माणूस शांत होणं, स्वार्थी माणूस भक्त होणं, अहंकारी माणूस नम्र होणं, नास्तिक माणूस श्रद्धावान होणं. हा सर्वात मोठा चमत्कार होता. एक महत्वाचा प्रश्न विचारू का मित्रांनो? आपण अनेकदा चमत्कार शोधतो, पण स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात, खरा चमत्कार बाहेर घडत नाही, तो आत घडतो. जेव्हा मन बदलतं तेव्हा आयुष्य नक्कीच बदलतं. मित्रांनो, आतापर्यंत आपण स्वामी समर्थांचे चमत्कार पाहिले, त्यांच्या कृपेचे अनेक प्रसंग ऐकले. पण आज आपण अशा लोकांना भेटणार आहोत ज्यांनी स्वामींना फक्त पाहिलं नाही तर जगलं. ज्यांच्या जीवनातील प्रत्येक श्वास स्वामींच्या चरणी अर्पण झाला होता. कारण एखाद्या संताची महानता फक्त त्यांच्या चमत्कारांमध्ये नसते, तर त्यांनी घडवलेल्या भक्तांमध्ये असते. आज आपण जाणून घेणार आहोत चोळाप्पा, बाळाप्पा, सुंदराबाई आणि काही अशा भक्तांच्या कथा ज्यांनी श्रद्धेचा खरा अर्थ जगाला शिकवला. चोळाप्पा, निस्वार्थ भक्तीचं जिवंत उदाहरण. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या जीवनात जर कोणाचं नाव सर्वात जास्त घेतलं जात असेल
तर ते होते चोळाप्पा. स्वामी अक्कलकोटला आल्यानंतर दीर्घकाळ चोळाप्पाच्या घरी राहिले. ही साधी गोष्ट नव्हती, कारण स्वामी कोणाच्याही घरी कायम राहत नसत. पण चोळाप्पाच्या घरी त्यांना काहीतरी विशेष जाणवलं. ते विशेष म्हणजे प्रेम, श्रद्धा, समर्पण. चोळाप्पाची परीक्षाही त्यांनी घेतली. मित्रांनो, स्वामी ज्यांच्यावर जास्त प्रेम करायचे, त्यांची परीक्षा देखील जास्त घ्यायचे. चोळाप्पाच्या बाबतीतही असंच घडलं. कधी-कधी स्वामी त्यांच्यावर रागवायचे, कठोर शब्द वापरायचे. लोकांना वाटायचं स्वामी नाराज आहेत. पण चोळाप्पा मात्र शांत राहायचे. कारण त्याला माहीत होतं, स्वामींचा प्रत्येक शब्द माझ्या भल्यासाठीच आहे. आपल्या जीवनासाठी याच्यातून काय धडा मिळेल? आज जर कोणी आपल्यावर टीका केली, तर आपण लगेच दुखावतो. पण चोळाप्पा प्रत्येक प्रसंगाला गुरुची कृपा समजायचा. म्हणूनच तो स्वामींच्या सर्वात जवळ पोहोचला. आता पाहूयात बाळाप्पा, सेवेतून मिळालेली कृपा. आता भेटूया बाळाप्पांना. बाळाप्पा हे स्वामींचे अत्यंत निष्ठावान सेवेकरी होते. त्यांना एक गोष्ट महत्वाची वाटायची, स्वामींची सेवा. सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांचं जीवन सेवेत जायचं. ना प्रसिद्धीची अपेक्षा, ना मान सन्मानाची, फक्त सेवा. एक प्रसंग सांगू का? एकदा कोणीतरी बाळाप्पाला विचारलं, तुम्ही इतकी सेवा करता, तुम्हाला काय मिळतं बरं? बाळाप्पा हसले आणि म्हणाले, स्वामींच्या चरणी बसण्याचा अधिकार मिळतो. किती सुंदर उत्तर आहे बरं हे. आज आपण प्रत्येक गोष्टीत फायदा शोधतो, पण खरी भक्ती काही मिळवण्यासाठी नसतेच. ती स्वतःला अर्पण करण्यासाठी असते. आता दुसरं पाहूयात बरं. सुंदराबाई, श्रद्धा आणि समर्पण. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या अनेक महिला भक्तांमध्ये सुंदराबाई यांचं नाव विशेष आदराने घेतलं जातं. त्यांची श्रद्धा विलक्षण होती. त्यांना स्वामींवर पूर्ण विश्वास होता. लोक काय म्हणतील, समाज काय बोलेल, याची त्यांना पर्वा नव्हती. कारण त्यांच्यासाठी स्वामी म्हणजे सर्वस्व होते. एक महत्वाचा संदेश यातून मिळेल आपल्याला. सुंदराबाईच्या जीवनातून आपण काय शिकतो बरं? जेव्हा श्रद्धा खरी असते, तेव्हा बाहेरचं जग महत्वाचं राहत नाही. कारण मन पूर्णपणे गुरुच्या चरणी स्थिर झालेलं असतं. स्वामी भक्तांना कसं घडवत होते बरं? चला बरं पाहूयात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. स्वामी फक्त समस्या सोडवत नव्हते, ते माणसं घडवत होते. कोणाचा अहंकार मोडत होते, कोणाला संयम शिकवत होते, कोणाला सेवा शिकवत होते, कोणाला श्रद्धा शिकवत होते. आज आपण चमत्कार ऐकलो, पण स्वामींचा खरा चमत्कार काय होता माहिती आहे का? माणूस बदलणं. हो, हा त्यांचा सगळ्यात मोठा चमत्कार होता. ते म्हणजे माणूस बदलणं. रागीट व्यक्ती शांत करणं, स्वार्थी व्यक्ती सेवाभावी करणं, भित्र्या व्यक्तीला धैर्य देणं, हा सर्वात मोठा चमत्कार होता. भक्त आणि गुरु यांचं नातं कसं असतं बरं? एकदा एक भक्ताने विचारलं, महाराज, तुमची कृपा कशी मिळेल? स्वामी म्हणाले, श्रद्धा ठेवा. फक्त 2 शब्द बोलले, पण संपूर्ण अध्यात्म त्या 2 शब्दात आहे. कारण जिथे श्रद्धा असते तिथे कृपा असते. जिथे कृपा असते तिथे मार्ग असतो. आणि जिथे मार्ग असतो तिथे भीती राहत नाही. म्हणूनच स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण स्वामी समर्थांचे चमत्कार पाहिले, त्यांच्या भक्तांच्या कथा ऐकल्या आणि त्यांच्या कृपेचे अनेक अनुभव जाणून घेतले. पण आता आपण त्या गोष्टीकडे जाणार आहोत, जी स्वामी समर्थांच्या संपूर्ण जीवनाचा पाया होती. कारण स्वामी समर्थ फक्त चमत्कार करणारे संत नव्हते, ते एक महान गुरु होते. आणि प्रत्येक गुरु आपल्या शिष्याला एक मार्ग देतो. आज आपण जाणून घेणार आहोत, स्वामी समर्थांनी लोकांना नेमकं काय शिकवलं, त्यांच्या उपदेशांचा सार काय होता आणि आजच्या आधुनिक जीवनात आपण ते कसे वापरू शकतो. स्वामींचा पहिला उपदेश आपण पाहणार आहोत. श्रद्धा ठेवा, हा त्यांचा पहिला उपदेश होता.
मित्रांनो, स्वामी समर्थांच्या जीवनातील सर्वात मोठा शब्द कोणता असेल, तर तो आहे श्रद्धा. कारण श्रद्धा नसताना भक्ती होत नाही. भक्ती नसताना कृपा मिळत नाही आणि कृपेशिवाय अंतःकरण शांत होत नाही. आज आपण देवावर विश्वास ठेवतो, जोपर्यंत सर्व काही ठीक चाललेलं असतं. पण पहिलं संकट आलं, की आपला विश्वास डळमळतो. आपण विचारतो, देवा, माझ्याबरोबरच असं का? मी इतकी पूजा करतो, मग माझ्याच आयुष्यात समस्या का? पण मित्रांनो, श्रद्धा म्हणजे व्यवहार नाही. श्रद्धा म्हणजे परिस्थिती चांगली असो किंवा वाईट, विश्वास कायम ठेवणं. एक छोटी कथा तुम्हाला मी आज सांगते. एक भक्त रोज स्वामींची सेवा करायचा. एकदा त्याच्या आयुष्यात मोठं संकट आलं. लोक म्हणाले, आता काय उपयोग तुझ्या भक्तीचा? पण तो भक्त हसला आणि म्हणाला, मी स्वामींची भक्ती संकट टाळण्यासाठी करत नाही. मी ती स्वामीवर प्रेम असल्यामुळे करतो. हीच खरी श्रद्धा आहे. दुसरा उपदेश काय आहे? नामस्मरणाची शक्ती. मित्रांनो, आज जगात प्रत्येकाला काहीतरी हवं आहे. पैसा, यश, मानसिक शांतता, सुख. पण मन मात्र सतत अस्वस्थ असतं. स्वामी समर्थांनी यासाठी एक सोपा मार्ग सांगितला. नामस्मरण. फक्त श्री स्वामी समर्थ हे नाव श्रद्धेने घेत राहा. कारण नामामध्ये शक्ती आहे. नामामध्ये शक्ती आहे. नामामध्ये ऊर्जा आहे. नामामध्ये संरक्षण आहे. विचार करा, जेव्हा तुम्ही दिवसभर चिंता करता, तेव्हा तुमचं मन कोणत्या गोष्टीने भरलेलं असतं? भीतीने, काळजीने, नकारात्मक विचारांनी. पण जेव्हा तुम्ही नामस्मरण करता, तेव्हा मनात हळूहळू शांतता निर्माण होऊ लागते. नामस्मरणाचं रहस्य. अनेक लोक विचारतात, फक्त नाव घेतल्याने काय होतं? मित्रांनो, नाव फक्त शब्द नाही, ते एक स्मरण आहे, एक जोड आहे, एक दैवी ऊर्जा आहे. जसं आईचं नाव घेतलं की प्रेमाची भावना जागते, तसं स्वामींचं नाव घेतलं की श्रद्धा जागते. तिसरा उपदेश, अहंकार सोडा. स्वामी समर्थाच्या जीवनात एक गोष्ट वारंवार दिसते. ते अहंकार सहन करत नसत. माणूस गरीब असो किंवा श्रीमंत, विद्वान असो किंवा सामान्य, जर त्यांच्या अहंकार असेल तर स्वामी त्यांचा अहंकार मोडत. का? कारण अहंकार आणि ईश्वर दोघे एकत्र राहू शकत नाहीत. जिथे मी वाढतो तिथे तो दूर जातो. एक सुंदर विचार. समुद्रात पाणी भरपूर असतं, पण डोंगराच्या शिखरावर पाणी टिकत नाही. का बरं? कारण पाणी नेहमी खाली येतं. तसंच कृपा देखील नम्रतेकडे येते, अहंकाराकडे नाही. चौथा उपदेश, कर्म करा. अनेक लोकांना वाटतं भक्ती म्हणजे फक्त पूजा, फक्त मंदिर, फक्त जप. पण स्वामी समर्थाने कर्मालाही तितकंच महत्त्व दिलं. ते म्हणायचे, काम करा, कर्तव्य निभावा, प्रामाणिक राहा. कारण फक्त प्रार्थना करून जीवन बदलत नाही. प्रार्थना प्लस प्रयत्न दोन्ही लागतात. आपल्या जीवनासाठी याच्यातून काय धडा मिळतो? जर विद्यार्थी असाल तर अभ्यास करा. जर नोकरी करत असाल तर प्रामाणिकपणाने करा. जर व्यवसाय करत असाल तर सचोटीने करा आणि मग परिणाम स्वामीवर सोडा. पाचवा उपदेश, भीती सोडा. मित्रांनो, मानवाचा सर्वात मोठा शत्रू कोण? भीती. भविष्याची भीती, अपयशाची भीती, नुकसानाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती. आणि म्हणूनच स्वामी समर्थांनी लाखो भक्तांना एकच संदेश दिला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त वाक्य नाही, हा एक आध्यात्मिक आधार आहे, एक विश्वास आहे, एक शक्ती आहे. विचार करा, जर तुम्हाला पूर्ण खात्री असेल की स्वामी तुमच्या पाठीशी आहेत, तर तुम्ही कोणत्या गोष्टीला घाबराल?
कदाचित कशालाच नाही. आजच्या काळात स्वामींचे उपदेश का महत्वाचे आहेत बरं? आज लोकांकडे पैसा आहे, मोबाईल आहे, सुविधा आहेत, पण मनशांती नाही. म्हणूनच आज स्वामी समर्थांचे उपदेश पूर्वीपेक्षा जास्त आवश्यक आहेत. श्रद्धा, नामस्मरण, नम्रता, कर्म आणि निर्भयता यामध्येच सुखाचा मार्ग आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या या दिव्य प्रवासाच्या अत्यंत भावनिक टप्प्यावर आलो आहोत. आतापर्यंत आपण स्वामी समर्थांचं रहस्यमय आगमन, त्यांचे चमत्कार, त्यांचे भक्त आणि त्यांचे जीवन बदलणारे उपदेश जाणून घेतले. पण आता तो क्षण जवळ येत आहे, जो प्रत्येक भक्तासाठी भावनांनी भरलेला आहे. कारण आता आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थाच्या जीवनातील शेवटचे दिवस आणि एक असा प्रसंग ज्याने लाखो भक्तांच्या डोळ्यात अश्रू आणले. काळ बदलत होता. अक्कलकोटमध्ये दिवस शांतपणे जात होते. भक्तांची गर्दी वाढत होती. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक स्वामींच्या दर्शनासाठी येत होते. पण हळूहळू स्वामी काही वेगळे संकेत देऊ लागले. त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या वागण्यात एक सूचकता दिसू लागली. जणू त्यांना माहिती होतं की त्यांचं पृथ्वीवरील कार्य पूर्ण होत आलेलं आहे. भक्तांना अजून समजलंच नव्हतं. मित्रांनो, अनेकदा जीवन आपल्याला संकेत देत असतं, पण आपण ते समजून घेत नाही. तसंच त्या काळही झालं. स्वामींचे अनेक भक्त त्यांच्या आसपास होते, पण कोणी कल्पनाही केली नव्हती की लवकरच एक मोठा प्रसंग घडणार आहे. शेवटचे ते दिवस. स्वामी समर्थ अनेकदा शांत बसू लागले. पूर्वीप्रमाणेच भक्तांना भेटत होते, आशीर्वाद देत होते. पण त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये आता एक वेगळी खोली होती. जणू ते प्रत्येक भक्ताच्या मनावर शेवटचा संस्कार करत होते. एक हृदयस्पर्शी प्रसंग आज मी तुम्हाला सांगू इच्छिते. एक भक्त रडत रडत स्वामींना म्हणाला, महाराज, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले आणि म्हणाले, मी गेलो कुठे? हे शब्द ऐकून भक्त स्तब्ध झाला. कारण त्या एका वाक्यात संपूर्ण अध्यात्म दडलं होतं. गुरु कधी जात नाहीत. मित्रांनो, शरीर नश्वर आहे. एक दिवस प्रत्येकाला हे शरीर सोडावं लागतं. पण संतांचं कार्य, त्यांची कृपा, त्यांचा आशीर्वाद कधीच संपत नाही. म्हणूनच स्वामी म्हणाले, मी गेलो कुठे? कारण त्यांना माहिती होतं की लाखो भक्तांच्या हृदयात ते सदैव जिवंत राहणार आहेत. समाधीचा दिवस, इसवी सन 1878. चैत्र वद्य त्रयोदशी. चैत्र वद्य त्रयोदशी. अक्कलकोटमध्ये एक ऐतिहासिक दिवस उगवला. भक्त नेहमीप्रमाणे दर्शनासाठी आले होते. पण वातावरणात काहीतरी वेगळं होतं. एक गंभीर शांतता होती. एक अव्यक्त भावना होती. आणि मग तो क्षण आला. स्वामी समर्थांनी महासमाधी घेतली. क्षणभरासाठी संपूर्ण अक्कलकोट जणू स्तब्ध झालं. अनेक भक्त रडू लागले. अनेकांना विश्वास बसत नव्हता. कारण ज्यांच्या दर्शनाने आयुष्य उजळवलं होतं ते आता प्रत्यक्ष रूपात दिसणार नव्हते. पण कथा इथे संपली नाही मित्रांनो. महापुरुषांची कथा त्यांच्या महासमाधीने संपत नाही. खरं तर अनेक वेळा ती तिथूनच सुरू होते. कारण महासमाधीनंतरही हजारो भक्तांना स्वामींचे अनुभव येऊ लागले. आजही लोक अनुभव का सांगतात? आजही अनेक भक्त सांगतात, संकटात स्वामींचं नाव घेतलं आणि मार्ग मिळाला. अडचणीत प्रार्थना केली आणि मदत मिळाली. निराशा असताना नामस्मरण केलं आणि मन शांत झालं. कदाचित प्रत्येक अनुभव चमत्कार नसेल, पण प्रत्येक अनुभव श्रद्धेला बळ देणारा असतो. स्वामींचा शेवटचा संदेश,
जर संपूर्ण चरित्राचा सार एका वाक्यात सांगायचा असेल, तर तो हा आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त त्या काळासाठी नव्हतं, ते आजसाठी आहे, उद्यासाठी आहे. आणि जोपर्यंत भक्ती आहे, तोपर्यंत ते जिवंत राहणार आहे. आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा धडा आपण याच्यातून शिकू शकतो. मित्रांनो, स्वामी समर्थ आपल्याला काय शिकवून गेले? श्रद्धा ठेवा, नामस्मरण करा, अहंकार सोडा, कर्म चांगले करा आणि भीती सोडा. कारण जिथे श्रद्धा आहे तिथे स्वामी आहेत. जिथे स्वामी आहेत तिथे कृपा आहे. आणि जिथे कृपा आहे तिथे अशक्य काहीच नाही. मित्रांनो, जर हा स्वामी समर्थांचा चरित्र प्रवास तुम्हाला आवडला असेल, तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. कारण नामामध्ये शक्ती आहे, श्रद्धेमध्ये चमत्कार आहे आणि स्वामींच्या कृपेमध्ये जीवन बदलण्याची ताकद आहे. शेवटी सर्वांनी एकदम मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.